नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आणि आज मी 1 किलो बट्ट्याचं पीठ दळून घेतलेलं आहे. माझ्याकडं घरची गिरणी आहे, त्याच्यामुळं मी त्या गिरणीमध्ये बट्ट्याची चाळणी आहे त्याच्यातच दळून घेते. तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता. त्यामध्ये मीठ आणि सोडा घालून आणि 4 आपले छोटे चमचे तेल गरम करून मी त्यामध्ये टाकीत आहे हे असे. आणि ते सगळं मिक्स करून घेऊन आणि मी आता बट्ट्याचा उंडा मळणार आहे. मी पीठ थोडं सैलच मळते, कारण ते जाड असतं ना, बट्ट्याचं थोडं जाडसर असतं, मग ते भिजायला थोडं पाणी जास्त लागते. म्हणून मी जे गोळा मळतानाच थोडंसं ओला ओला ठेवते, म्हणजे 10-5 मिनटं भिजून ठेवल्यावर ते आपोआप निब्बर होऊन जातो. कारण ती जाड कणी असते बट्ट्याची, तर ती पाणी शोषून घेते. आता तुम्ही फक्त बघा की मी उंडा कसा बनवते. त्याच्यामुळे आपल्या खूप सारे बट्टे येणार, लेअर येणार आहे. आणि उंडा थोडा वेळ झाकून मी आता पातेल्यात पाणी उकळायला ठेवणार आहे एकीकडे. तोपर्यंत आपला उंडा मळून झालेला आहे पिठाचा. वरण अगोदरच लावलेलं होतं मी, त्याच्यामुळे डाळ शिजलेली आहे. तुम्ही वरण तुमच्या पद्धतीने करू शकता. पण मी आणखीन एक टिप सांगते की वरण करताना आपण जे बट्टे उकळलेलं पाणी असतं ना, ते टाकायचं असतं. त्याच्यामुळे वरण आणखी टेस्टी होतं. आणि एकीकडं पाण्यावर झाकण ठेवून मी दिलेलं आहे. आणि मी आता उंडा बनवून घेत आहे. तर हे तर बघू शकता तुम्ही, मी एक पोळीच्या आकाराचा, थोडा मोठा म्हटलं तरी चालेल, पण उंडा घेतलेला आहे आणि तो लाटून घेत आहे. आणि त्यामध्ये पूर्ण आपण पोळीला जसं मधून तेल लावतो ना, तसं पूर्ण तेल लावून घेणार आहे आणि त्याला एकमेकावर दुमटून घेणार आहे. तर इतक्या छान लेअर आले होते बट्ट्याला आणि बट्ट्या इतक्या छान झाल्या होत्या. तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा आणि मग सांगा. कारण बट्ट्याला लेअर असले आणि मध्ये तो पूर्ण शिजल्या पण जाती आणि तळल्या पण जाती. असे उंडे बनवून घेतलेले आहे मी सगळे. आणि मग एकीकडं पाणी जे ठेवलेलं होतं ना आपण गॅसवर, त्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये ते उकळून घेणार आहे हे सगळे मी उंडे जे बनवले ते. आता पाण्याला उकळी आली, टाकून दिले. 10-5 मिनटं ते झाकून ठेवलं. आणि तोपर्यंत मी वरणाची तयारी करून घेतली होती, कारण याला थोडासा वेळ लागतो उकळायला. त्याला चांगलं कमी गॅसवर छान हे करून घ्यावं लागतं. तर डाळ पण आपली शिजली आहे, मुगाची डाळ खातो आम्ही, तर ती पण छान शिजलेली आहे. त्याला मी हे करून घेतलं. तर बघू शकता तुम्ही, बट्टे आपल्याला शिजलेले आहे आणि किती छान शिजले आणि लेअर पण त्याला पडलेले आहेत. तर आता सगळ्या बट्टे मी कापून घेणार आहे आणि एकीकडे वरणाला फोडणी पण देणार आहे. कॉमनली मी जे मसाले वापरते तेच मी मसाले वापरले आहे. तुम्ही वरणाला फोडणी तुमच्या पद्धतीने देऊ शकता, तुम्ही जसं कायमस्वरूपी बनवता तसं. पण मी लाल तिखट वगैरे जे टाकते ते टाकून घेतलं आहे. आणि फक्त जे आपण पाणी वापरतो ना, ते वरणाचे बट्टे उकळल्यानंतर पाणी वापरलं ना, त्यानं आणखीन छान टेस्ट येते. तर एकीकडे कोथिंबीर मीठ ते टाकून घेतलं आहे मी वरणामध्ये. आता आपल्या बट्ट्या तळणं चालू आहे. बट्टे छान कडक तळलेले आहे मंद गॅसवर. असे होते आपल्या रात्रीच्या बट्ट्या. चला तर मग